टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई पोलीस झोन 11चे डीसीपी आनंद बोईटे सर सध्या आमच्या सोबत आहेत। सर, दरवर्षीप्रमाणे यंदा आजही संध्याकाळी मालवणीमध्ये भव्य रामनवमीची शोभायात्रा निघणार आहे, त्याच्यासाठी कशा प्रकारच्या पोलीस बंदोबस्त केले गेलेत कसे? आज दरवर्षीप्रमाणे मालवणीत सुद्धा रामनवमीची शोभायात्रा निघणार आहे। संध्याकाळी 5 वाजता शोभायात्रा सुरू होईल। यासाठी मुंबई पोलिसांतर्फे 50 अधिकारी आणि जवळपास 500 पोलीस स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे। त्यासोबतच CCTV सर्वेलन्स व्हॅन, SRPFची टीम, रॅपिड RCPचे पथक यांना सुद्धा आपण बंदोबस्त कामी लावलेला आहे। CCTV सोबतच आपण ड्रोन सुद्धा 6 ड्रोन आहेत, त्या माध्यमातून सुद्धा रॅलीवरती आपण लक्ष ठेवणार आहोत। माझं सर्वांना एकच आव्हान आहे की उत्साहामध्ये आपण मिरवणूक पार पाडावी, शोभायात्रा पार पाडावी। त्यासोबतच वाहतूक जी आहे, वाहतूक आणि येणारे जाणारे लोक यांनाही कोणताही त्रास होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी दक्षता घ्यावी असं मी प्रशासनातर्फे आवाहन करतो। सोबतच पोलीस असतील किंवा त्या पॉईंटचे जे आमचे पोलीस अधिकारी असतील ते ज्या ज्या सूचना देतील तर त्याचं सर्वांनी पालन करावं। याच्यापूर्वी तुम्ही काही बैठक वगैरे घेतलं होतं का, जे मोहल्ला कमिटीचे लोक आहे स्थानिक लोकांसोबत, त्यांच्या कशा प्रकारचा प्रतिसाद होता सर? प्रतिसाद मागील वर्षीसुद्धा अतिशय शांततेमध्ये मिरवणूक पार पडली होती, त्याच पद्धतीने आपण यावर्षीसुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे। सर्व आयोजक जे आहेत त्यात सहभागी होणारे जे मंडळ आहेत त्यांचीसुद्धा आपण मीटिंग घेतलेली आहे। सोबतच शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी यांची मीटिंग झाली आहे। BMC असेल, अदानी असतील, इतर जे प्रशासकीय विभाग आहेत यांचीसुद्धा मीटिंग झालेली आहे आणि शोभायात्रा व्यवस्थित पार पडावी या दृष्टीने आम्ही सर्व ती खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरामॅन रवी साखरकरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।